नमस्कार मंडळी. तर चवदार न विसरणारी चव म्हणजे वांग्याची चटणी आपण बनवणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. एक प्रकारचं मार्केटमधून वांगं आणलेलं आहे, त्याला मस्त धुवून घेतलेलं आहे, त्याचा देठ कट केलेला आहे आणि ते मस्त असं उभ्या साईडचं असं छोट्या छोट्या चिरा पडलेल्या आहेत. आपण जसं वांग्याला कट करतो तसं कट केलेलं आहे आणि मस्त वरून तेल लावून गॅसवर ठेवलेलं आहे. गॅसवर आलटून पलटून ठेवायचं. ही चटणी अप्रतिम अगदी व्यवस्थित लागते. आलटून पलटून झालं त्याच्यावरचं साल्ट काढून घ्यायचं. तवा घ्यायचा, तव्यामध्ये खूप भन्नाट पद्धतीचं लागतं हे वांग्याची चटणी. तर त्यामध्ये टाकायचं आहे लसूण, जिरे, मोहरी, कांदा टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे. तेल टाकून त्याला सगळं तडतडू द्यायचं आहे, आलटून पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा परतायला लागला की लगेच आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. त्यामध्ये टोमॅटो पण त्यामध्ये 2 मिनटासाठी मस्त परतू द्यायचं आहे आणि परतू दिलं की मग वांग्यामध्ये आळी निघत नाही आणि हे वांगं जे आहे ना ते नॉर्मल वांग्यापेक्षा याची चटणी एकदम टेस्टी भन्नाट लागते, चव न विसरणारी. आणि एकदा खाताल तर नेहमी बनवताल. त्यामध्ये वांगं मिक्स करायचं, दाबून घ्यायचं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, वरून खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. खूप सोपं आहे, अगदी 10 मिनटात बनवून होतं. न विसरणारी चव. चला तर मग व्हिडिओला लाईक करा. बाय.